नका, ते घाबरते. ते बरोबर, ते पण मागे थांबलाय तो एक. कुठला पसरून द्या, ते खातात बरोबर. ते घाबरतायत त्याच्यामुळे ते खात नाहीत. द्या टाकून अजून, तोही द्या टाकून तिकडे. हा मागे तुमच्या मागे. तर मित्रांनो, आज आपण कालभैरव जयंती निमित्त आलो आहे मंदिरात. तर तुम्ही लाईन बघू शकता. बघा मित्रांनो, कालभैरव मंदिर आहे इथे, देवीच्या मंदिराच्या मागे. कालभैरव मंदिर आहे मित्रांनो. कालभैरव जयंती दर्शनाला. बरोबर नाही, बरोबर कालभैरव क्षेत्रम लागतो. हॅलो, चला पुढे, सरकत राहा पुढे. वाटायला हे बघा मित्रांनो, इथे कालभैरवचं मंदिर आहे. हे येऊ शकतं, जर नाशिकमध्ये असाल तर इथे या, दर्शन घेऊन जा. आता आम्ही आलो आहोत हनुमानाचं दर्शन घ्यायला गंगेवर. जे नाशिकमध्ये राहत असेल त्यांना नक्कीच माहिती असेल. खूप सुंदर असा हनुमानाचं. 3 किलो 100ला 3 किलो. मित्रांनो, फळं खूप स्वस्त आणि चांगले फळं आहेत. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत जेवायला. तर दुपारचं जेवण आपण बाहेरच करणार आहोत, त्यामुळे इकडे हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. मला दाखवतो आज आम्ही काय खातो. तर इथं आल्यावर असं फील होतं जर गजानन महाराजांच्या मठात किंवा स्वामीच्या मठात आल्यासारखं फील होतं मित्रांनो. आणि प्रसादासारखीच थाळी तुम्हाला दाखवतो आल्यानंतर कसं आहे. मित्रांनो, पण नाश्ता तर करतच नाही, नाश्ता आणि लंच एकत्रच करतो, डायरेक्ट ब्रंच करून टाकतो. आधी गंगेवर जाऊन आलो, त्यानंतर तिथे दर्शन घेतलं आणि आता जेवायला आता बाहेर आलो. बघा मित्रांनो, आपली थाळी रेडी झालेली. बघून घ्या खाण्यात काय काय. कढी वगैरे, उकडीचा मोदक, पिठलं, ज्वारीची भाकर, मिरचीचा ठेचा, पापड. एकदम घरगुती अशी थाळी लागते मित्रांनो. नक्की तुम्ही ट्राय करा ही थाळी, खूप छान.